आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। परभणी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्था विरोधात आपची पायी रॅली। परभणी शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात आम आदमी पार्टीतर्फे खानापूर फाटा ते शनिवार बाजार अशी 5 किलोमीटर अंतराची पायी रॅली आज दिनांक 4 ऑगस्ट रविवार रोजी काढण्यात आली। या रॅलीत आम आदमी पार्टीचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर पायी रैली दरमियान जगह जर्मनी खड्ड्यात परभणी दारू मुर्गा खाओगे तो ऐसे रोड पाओगे, 1500 में बिक जाओगे तो ऐसे ही रोड पाओगे, परभणीला हवा बदल नवा इत्यादी घोषणा देण्यात आल्या। सदर पायी रैली 12 वाजता चालू होऊन 1:30 वाजता शनिवार बाजार येथे समाप्त झाली। यावेळी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांनी परभणीतील राजकारणी अधिकारी व गुत्तेदार यांच्या भ्रष्ट युती विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून परभणी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घनघात केला। पालकमंत्री महोदयांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले, परंतु एका पावसात परत खड्डे दिसणार आहे, त्यामुळे तात्पुरती नको तर कायमस्वरूपीचे रस्ते परभणी शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून द्या अशी परभणीकरांच्या वतीने मागणी केली। सदर रॅली दरम्यान अनेक ठिकाणी पुष्पहार घालून नारळ फोडण्यात आले। परभणीतील लोकप्रतिनिधी जागोजागी नारळ फोडून उद्घाटन करतात, परंतु गुत्तेदार आणि अधिकारी यांच्यासोबत सेटलमेंट करून पैसे खातात, त्यामुळे परभणीचा विकास होत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला। सोबत आम आदमी पार्टीचे जिल्हा महासचिव अनिल देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा सरस्वती पांडुरंग बोबडे, युवा जिल्हाध्यक्ष गोपाळ रमेश झाडे, धूर भंडारे, बडीराम जावडे, ज्ञानेश्वर जावडे, विजयकुमार झाडे, विठ्ठल कदम, श्याम सुंदर चोपडे यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातभट्टी अड्ड्यावर सेलू पोलिसांच्या धाडीत 7,000चा मुद्देमाल जप्त। मानवत तालुक्यातील मानोली येथे आरोपी मुकद्दर रावशा काडे यांनी आपल्या राहत्या घराच्या समोरील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना 50 लिटर गावठी हातभट्टी दारूसह गावठी हातभट्टी दारू बनविण्याचा रसायन सेलू पोलिसांच्या धाडीत आढळून आला, ज्याची एकूण किंमत 7,000 रुपये आहे। सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर संभाजी जनगर यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुकद्दर रावशा काडे यांच्या विरोधात आज दिनांक 4 ऑगस्ट रविवार रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 397 कलम 65F महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यवंशी करत आहे। खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा मृत्यूने उलटसुलट चर्चा। पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्यावर जिल्हा रुग्णालयात 31 जुलैपासून उपचार सुरू होते, मात्र आज दिनांक 4 ऑगस्ट रविवार रोजी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून रुग्णालय परिसरात याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे। सोनपेठ तालुक्यातील थडी उकडगाव येथे मध्य प्रदेश येथील रामू शुक्ला बावणे याने 2 जुलै रोजी त्याची पत्नी करिश्माचा खून केल्याची घटना उघड झाल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते। कारागृहात तब्येत बिघडल्याने 31 जुलै रोजी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा आज दिनांक 4 ऑगस्ट रविवार रोजी संशयास्पद मृत्यू झाला। मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा होत असल्याने त्याचे शवविच्छेदन 5 ऑगस्ट सोमवार रोजी नांदेड येथे न्यायाधीश आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा होईल अशी सूत्रांची माहिती मिळाली। जिंतूर तालुक्यात शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ। महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वांना मोफत शिक्षण या ध्येय धोरणानुसार विद्यार्थ्यांना 1ली ते 8वीपर्यंत मोफत पुस्तक वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। त्या निर्णयानुसार सर्व शाळांना पुस्तक वाटप करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे, परंतु जिंतूर तालुक्यात अनेक शाळांना अपुरे पुस्तक वाटप केल्यामुळे पुस्तकं वाचून विद्यार्थ्यांचा गळा घोटला जात आहे। तर मोफत शिक्षण धोरण 2020 काय कामाचे असा प्रश्न विद्यार्थी व पालकांमधून केला जात आहे। 15 जून रोजी सर्व शाळा सुरू झाल्या असून सर्व शाळा नियमित विद्यार्थी शाळांमध्ये येत असून अध्ययनाकडे शिक्षक वर्गात देत आहे, परंतु अनेक विद्यार्थ्यांना पुस्तक उपलब्ध न झाल्यामुळे बाहेरील मार्केटमध्ये सुद्धा पुस्तक उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचून वंचित राहावे लागले आहे। यामध्ये सरकारच्या सावळ्या
गोंधळाने विद्यार्थी, पालक व शिक्षक अक्षरशः गोंधळून गेले आहे. शिक्षण विभाग मात्र या सर्व प्रकरणावर पडदा टाकून सर्व काही व्यवस्थित असल्याचे दाखवत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या एजन्सीला पुस्तक छापायचे काम दिले त्या एजन्सीने 70% काम केले व 30% काम न करतात 100% काम झाल्याचे दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केला असल्याचे दिसून येत आहे. प्रकरणाकडे शिक्षक, तज्ज्ञ, राजकीय व सामाजिक संस्थांनी जाणून बुजून दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी व शिक्षकांना गंडविले आहेत. 1ली ते 8वी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे पाहावयास मिळत आहे. जिंतूर तालुक्यात मराठी जिल्हा परिषदेच्या शाळा व खाजगी संस्था एकूण 278 शाळा आहेत. उर्दू शाळा 22 आहेत. एकूण शाळा 300 आहेत. विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्याची मागणी. जिंतूर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने 1ली ते 8वी पर्यंत मोफत पुस्तक वाटप करण्यात न आल्यामुळे अनेक विद्यार्थी पुस्तकापासून वंचित आहे. या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्याची मागणी जिंतूर तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने निवेदनद्वारा करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर गुलाब शिंदे, मंचक देशमुख, महेश देशमुख, सचिन रायपत्रीवार यांच्या स्वाक्षऱ्या आहे. विकासाच्या नावाखाली सेलूत जनतेची लूट. एकीकडे विकसित महाराष्ट्र, प्रबळ महाराष्ट्र करण्यासाठी सरकार जोराने काम करत आहे. प्रत्येक शहराला कोट्यावधी रुपयामध्ये निधी प्राप्त करून देत आहे. छोट्या छोट्या कामाकडे लक्ष देत आहे. परंतु ह्याचाच फायदा घेत काही कंत्राटदार मात्र स्वतःचे खिसे भरत आहेत आणि जनतेसाठी आलेल्या पैशाची लयलूट करत आहे. असाच एक प्रकार सेलू येथे घडला आहे. सेलू शहरातील प्रभाग क्रमांक 10 आत्रेनगर येथील हनुमान मंदिरासाठी आलेला निधी अनेक वर्षापासून मंदिराच्या खुल्या असलेल्या मैदानासाठी तार कुंपण करण्यासाठी निधी मंजूर झाला. लाखो रुपयांचा निधी येऊनही पाहावे तसे पूर्ण तसा उपयोग झाला असे काही दिसत नाही. चारी बाजूने तार कुंपण करण्यासाठी आलेला निधी मात्र चारी बाजूने कुंपण उघडेत असत रित्या तार कुंपणाचे काम पूर्ण केले गेले. मंदिरासाठी आलेल्या निधीचा एवढा भ्रष्टाचार खुलेआम होत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये पसरत आहे. अशा खुलेआम भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करणारा कोणी वाली उरलाच नाही असे दिसून येत आहे. भारतीय सैनिक सोपान होडकर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सत्कार. भारतीय सैन्य दलाचे सैनिक सोपान होडकर देश सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल गंगाखेड तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोठ्या उत्साहात त्रिशरण पंचशील बौद्धाचार्य यांच्या हस्ते सामूहिक वंदना घेण्यात आली. या प्रसंगी बौद्धाचार्य लक्ष्मण गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त सोपान माधवराव होडकर यांचा शाळ, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. बालूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सेलू तालुक्यातील बालूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी आमदार भांबळे यांच्या हस्ते सर्वांचे स्वागत करण्यात आले. यात प्रामुख्याने अभिषेक वाटुरे, रोहन वाटुरे, रमेश ठोके, वैभव भालेराव, निलेश भालेराव, विशाल गोडबोले, भीमराव वाटुरे, संदीप वाटुरे, अमोल वाटुरे, शेख सोहेल, शेख सोनू, अरुण वाटुरे, धनंजय वाटुरे, शेख अनवर, प्रदीप गोडबोले, प्रदीप कोंडके या वंचितच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. यावेळी सुधाकर रोकडे, गोरख भालेराव, धारोजी धाबे, शौकत लाला, विलास वाटुरे, हकीम लाला, राहुल घुले, अच्युत ठोकेसह आदींची उपस्थिती होती. गंगाखेड शहरात नवनियुक्त पोलिसांचा सत्कार. 2024च्या पोलीस भरतीमध्ये नवनिर्वाचित पोलीस पदाला गवसणी घालणाऱ्या युवकांचा आज दिनांक 4 ऑगस्ट रविवार रोजी गंगाखेड शहरातील इंदिरानगर येथे माजी नगरसेवक सत्यपाल साळवे यांच्या उपस्थितीत चर्मकार बांधवांच्या वतीने वैजनाथ लांबदाळे, नवी मुंबई, मुंजाजी फुलपगार, नांदेड पोलीस, नितीन हिंगोले, राज्य राखीव दल दौंड, राजू नरवाडे, नवी मुंबई पोलीस, कांता खरात या पोलीस मातेचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक
ॲडव्होकेट सय्यद अकबर, प्रशांत सावंत, रणजित शिंदे, गोविंद शेंडगे, ॲडव्होकेट राजू सोनवणे, कामाजी जवादे, दिनेश फुलवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. निवड झालेल्या नवनिर्वाचित युवकांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सत्यपाल साळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, पोलीस भरतीसाठी आपण फार कष्ट घेतले आहेत. तुमच्या कष्टाला आज यश प्राप्त झाले असून येणाऱ्या पिढीलाही आपण मार्गदर्शक ठरो अशी कामगिरी आपल्या माध्यमातून झाली पाहिजे. आपल्याला घडविण्यात ज्या माता पित्यांनी त्याग केलेला आहे त्यांचाही आपण विसर पडू देऊ नका. आपण आपल्या सामाजिक बांधिलकी अग्रेसर भूमिका घ्यावी असे सत्यपाल साळवे यांनी व्यक्त केले.